ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भानं महत्वाची अपडेट आहे. गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालेला आहे. सर, कोणत्या कलमान्वये हा गुन्हा दाखल झालाय आणि कशाच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला? आपल्याकडे डॉक्टर सुश्रुत गैसास हे डीएमएच या ठिकाणी कर्तव्यरत होते. ज्या मृत्यूच्या संदर्भात आपली चौकशी सुरू आहे त्या चौकशीच्या अनुषंगाने अलंकार पोलीस स्टेशनने पूर्ण चौकशी करून त्याचा जो अहवाल आहे तो बीजे मेडिकल कॉलेजची कमिटी जी आहे शासन निर्णयानुसार 2014चा जो तो जी आर आहे त्या जी आरनुसार सर्व डॉक्युमेंट्स आपण त्या कमिटीपुढे सादर केले होते. त्या कमिटीच्या ओपिनियननुसार आज त्यांचं ओपिनियन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्या ओपिनियनमध्ये डॉक्टर सुश्रुत गैसास यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे, हलगर्जीपणा केलेला आहे असा अहवाल प्राप्त आपल्याकडे झालेला आहे आणि त्याच अहवालावरून डॉक्टर गैसास यांच्या विरोधात अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी BNS 106(1) नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे. सर, आपण बघतो की अहवालाच्या आधारे आपण घैसास यांच्यावर कारवाई केली खरी, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भानं काहीच निष्कर्ष किंवा कारवाईच्या हेतूनं कुठलीच बाब आपल्याला या अहवालामध्ये दिसत नाही. याच्यामध्ये डॉक्टरांची जी वैद्यकीय कमिटी ती पूर्ण सर्व एक्सपर्ट्स आहेत वेगवेगळ्या विषयामधले. एक्सपर्टच्या ओपिनियननुसारच हा अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि डॉक्टर आर द एक्सपर्ट टू गिव्ह ओपिनियन आणि त्यांच्या ओपिनियननुसारच हा त्यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे डॉक्टर गैसास यांच्यावर आणि डॉक्टर गैसास यांच्यावर ठपका ठेवल्यानंतरच तो आपण गुन्हा दाखल केलेला आहे. बाकी तर सर्व हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्स संदर्भामध्ये जी वैद्यकीय कमिटी आहे त्या कमिटी पुढे सर्व स्क्रुटिनी झालेली आहे आणि त्या स्क्रुटिनीमध्ये फक्त डॉक्टर गैसास यांच्यावरती तो ठपका ठेवल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्यानुसारच पोलिसांनी पुढची कारवाई केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं कलम 106(1) नुसार जे आपण कलम लावले तर त्यात 5 वर्षांची जी शिक्षेची तरतूद आहे तर तसं आहे का आणि काय घडू शकते नेमकं? याच्यामध्ये ज्या कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी पोलीस पार पाडतील. जे शिक्षा तुम्ही सांगितलं तर त्या सर्वांना याच्यामध्ये आहे की किती शिक्षा आहे काय ते. धन्यवाद सर, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं सविस्तर माहिती दिल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.